नवरात्रोत्सव अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवाची सगळीकडे अगदी जोरदार तयारी सुरू आहे। भंडाऱ्यातील चौंडेश्वरी मंदिरातील रंगरंगोटी आणि रोषणाईचं काम अंतिम टप्प्यात आलंय। चौंडेश्वरी मंदिरात विदर्भातील इतर जिल्ह्यातून सुद्धा भाविक येतात। तसंच मध्य प्रदेश, छत्तीसगड या भागातही देवी भक्त देवीच्या दर्शनाला येतात। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं नवरात्रोत्सवाची तयारी सुरू आहे। मंदिराला रंगरंगोटी छान करण्यात आलेली आहे आणि चौंडेश्वरी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी आता सुरू झालेली आहे। बाहेर मंडप देखील बांधण्यात येतोय। मोठ्या संख्येनं राज्यभरातनं भाविक इथे येत असतात, देवीच्या दर्शनासाठी येत असतात आणि विशेषतः नवरात्रोत्सवाच्या या 10 दिवसांच्या काळामध्ये भक्तांची मोठ्या प्रमाणात इथे गर्दी होत असते आणि अर्थातच भक्तांचं नियोजन सुलभ व्हावं यासाठी आता ही तयारी वेग धरू लागलेली आहे। शारदीय नवरात्रोत्सवाची धूम संपूर्ण देशभरात पाहायला मिळत आहे। 2 दिवसावर नवरात्री उत्सव ठेपून आला आहे। आपण बघू शकता की मी सध्याच्या घडीला भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील माता चौंडेश्वरी मंदिरात आहे। विदर्भातील सुप्रसिद्ध मंदिर म्हणून या मंदिराकडे बघितलं जाते। गायमुख नदीच्या तीरावर हा चौंडेश्वरी मंदिर वसलेला या ठिकाणी 2000च्या जवळपास इथे ज्योत पेटत असते आणि खऱ्या अर्थानं मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, इथून सुद्धा भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात। या संदर्भात या मंडळाचे कोषाध्यक्ष आहेत, काय सांगाल कशा प्रकारची खऱ्या अर्थानं व्यवस्था असणार आहे, सीसीटीव्ही कॅमेरे कसं असणार आहे, महिलांच्या सुरक्षेबाबत मंदिर कमिटी प्रशासनाकडे कशा प्रकारची सज्ज व्यवस्था असणार आहे? मंदिर कमिटीतर्फे दरवर्षी आम्ही भाविकांच्या सोयी सुविधाकडे दरवर्षी आम्ही लक्ष देत असतो। यावर्षी सुद्धा आम्ही भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने 10 गार्ड्स तैनात केले आहे। तसं पोलीस विभागातर्फे आम्हाला मदत मिळतच राहते, पण तरी आम्ही मंदिरातर्फे सुरक्षा कर्मचारी तैनात करतो। CCTVची आमची त्यांच्यावर नजर असते आणि कोणाही भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही अथक प्रयत्न करत असतो। तर या नवरात्रीत उत्सवामध्ये जास्तीत जास्त भजन मंडळांनी सहभाग घ्यावा अशी आम्ही मंदिर कमिटीतर्फे अपेक्षा व्यक्त करतो। बघू शकता की नवीन उपक्रम यंदासुद्धा या मंदिर कमिटीने राबवण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे एकंदरीत काय विदर्भातीलच काय मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, येथील मोठ्या प्रमाणात भाविक या मंदिरात आपल्याला पाहायला मिळतात। तेजस मोहतुरे, NDTV मराठी, भंडारा।